नमस्कार. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले स्वागत आहे. आज आपण ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीवर कर आकारणी करून वसुली करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो आज आपण समजून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन परिपत्रक दिनांक 18 जुलै 2016 नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 124 अन्वये ग्रामपंचायतीला असणाऱ्या कर आकारणी व वसुलीचे अधिकार संदर्भात शासनाने तातडीने परिपत्रक निर्गमित करून जनमानसात व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधितांना कळवण्यात याव्या अशी पंचायत राज समितीने शिफारस केलेली आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मिळकतीवर कर आकारणी करून वसुली करण्याबाबत खालील सूचना देण्यात येत आहे. हे परिपत्रक आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 124 व त्या अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी शुल्क नियम 1960 यामधील तरतुदीनुसार गावाच्या सीमेतील इमारती मग त्या कृषी आकारणीस अधीन असोत किंवा नसोत व जमिनी ज्या कृषी आकारणीस अधीन नाहीत यावर ग्रामपंचायतीस कर बसवण्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत हद्दीतील मिळकती वर विहित पद्धतीने कर आकारणी करून कर वसुली करण्याबाबत तसेच याकरता करपात्र मिळकतीच्या नोंदी ग्रामपंचायतीकडील नमुना नंबर 8 म्हणजेच कर आकारणी नोंद वही मध्ये करण्याबाबत तरतूद आहे. उक्त तरतुदीनुसार ग्रामपंचायत हद्दीतील ज्या इमारतींनी विहित पद्धतींनी बांधकाम परवानगी घेतलेली असो अथवा नसो अशा इमारतींची ग्रामपंचायतीकडील नमुना नंबर 8 म्हणजेच कर आकारणी नोंदवहीमध्ये नोंद घेण्यात येऊन विहित पद्धतीने आकारणी करून कर वसुलीची कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना नंबर 8 म्हणजे कर आकारणी नोंदवहीमध्ये इमारतीची नोंद घेतल्यामुळे अनधिकृत अतिक्रमित अवैध इमारती बांधकाम अधिकृत होत नाही याची नोंद घ्यावी. सदर सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना त्यांच्या अधीनस्थ संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी व ग्रामपंचायती यांच्या निदर्शनास आणून त्याप्रमाणे तात्काळ कारवाई केली जाईल व विहित नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असा शासन निर्णय जारी करण्यात आलेला असून सदर शासन निर्णय माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेला आहे. ही माहिती आपणास कशी वाटली याबाबत आपला अभिप्राय नक्की आपण नोंदवावा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी शैक्षणिक दृष्टिकोनातून घेऊन येणारच आहोत. यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा व शेअर करा. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कर्मचाऱ्यांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आपण आमची जी वेबसाईट आहे ग्रामविकास ई सेवा ह्या वेबसाईटलाही आपण भेट देऊन इतर विषयांशी निगडित माहिती आपण प्राप्त करून घेऊ शकतात. आपल्याला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली याबाबत कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवावा. धन्यवाद.